जर तुम्हाला तुमचा चेहरा पटकन गोरा करायचा असेल तर या क्रीम्स सगळ्यात बेस्ट आहेत. बेटनोवेट, स्किन लाईट, स्किन शाईन, मेलामेट, पॅन्डम, क्वाड्रिडम या क्रीम्स तुम्हाला इन्स्टंट ग्लो देतात आणि तुमचा चेहरा अशापासून असा बदलून टाकतात. पण जर तुम्ही या क्रीम्स वापरत असाल तर तुम्ही तुमच्या स्किन सोबत मोठी चूक करत आहात, कारण या क्रीम्स फेअरनेस देत नाहीत तर तुमच्या स्किनला आतून डॅमेज करतात. आता काही दिवसांपूर्वी तुम्ही टीव्हीवर न्यूज पाहिली असेल की पाकिस्तानी फेअरनेस क्रीम, जिचं नाव गोरी क्रीम आहे, या क्रीमच्या वापराने संभाजीनगरच्या काही मुलांच्या किडन्या फेल झाल्या. यात बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की आपण फेअरनेस क्रीम तर चेहऱ्यावर लावतो, याने आपली किडनी कशी फेल होऊ शकते? याचं कारण म्हणजे या क्रीम्स मध्ये मर्क्युरी सारखे विषारी केमिकल्स आढळले. आता हा मर्क्युरी काय आहे? मर्क्युरी हा एक धातू आहे जो क्रीमच्या द्वारे आपल्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होतो व ब्लड मध्ये जातो व डायरेक्ट किडनीवर परिणाम करतो. म्हणजे तुम्ही ग्लो साठी क्रीम लावत आहात पण तुमच्या शरीराला आतून डॅमेज होतंय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावलेली क्रीम तुम्हाला डायरेक्ट डायलिसिस पर्यंत नेऊ शकते. आणि शॉकिंगली 90% लोक अननोविंगली स्टेरॉइड क्रीम्स वापरत आहेत. म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आज मी तुम्हाला या सर्व फेअरनेस क्रीम्स बद्दल सत्य सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या क्रीम्स काम कशा करतात, त्या डेंजरस का आहेत आणि कोणते इन्ग्रेडियंट सेफ आहेत आणि कोणते नाही, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्किनला परमनंट नुकसानापासून वाचवू शकता. सगळ्यात आधी एक बेसिक गोष्ट समजून घ्या. आपल्या स्किनचा कलर एका पिगमेंटमुळे ठरतो, त्याला आपण मेलॅनिन असे म्हणतो. हा मेलॅनिन आपल्या स्किन मधले स्पेशल सेल्स मेलॅनोसाइट्स तयार करतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये मेलॅनोसाइटची संख्या जवळपास समान असते, पण ते किती मेलॅनिन तयार करतात हे आपल्या जेनेटिक्सवर अवलंबून असतं. म्हणूनच काही लोक फेअर असतात, काही व्हिटिश आणि काही डस्की. जेव्हा तुम्ही उन्हात जाता तेव्हा बॉडी स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी मेलॅनिन वाढवते, ज्याला आपण टॅनिंग म्हणतो. म्हणजेच मेलॅनिन हा आपल्या स्किनचा नॅचरल प्रोटेक्शन आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट, अगोदर एक गोष्ट समजून घ्या, कोणतीही क्रीम आपल्या स्किनचा नॅचरल कलर बदलवू शकत नाही, कारण कोणतीही क्रीम तुमचे जीन्स बदलू शकत नाही. म्हणजे यातून काय निष्कर्ष होतो की कोणतीही क्रीम तुम्हाला परमनंटली गोरा बनवू शकत नाही. हो, टेम्पररी ग्लो मिळतो पण नॅचरल कलर बदलत नाही. आता येतो सगळ्यात डेंजरस पार्ट. इंडियामध्ये सर्वात जास्त मिसयूज होते ती स्टेरॉइड क्रीम्स, जसे की बेटनोवेट, पॅन्डम, क्वाड्रिडम, स्किन लाईट, मेलामेट, स्किन शाईन. या क्रीम्स फेअरनेस साठी नाहीयेत, या स्किन डिसीज साठी बनवल्या आहेत. पण लोक काय करतात, मित्राने दिली, केमिस्ट वाल्याने दिली, मित्राने वापरली तर तो 4-5 दिवसातच गोरा व्हायला लागला, त्याचा कलर बदलला, म्हणून आपण पण चालू करतो आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय वापर सुरू करतो. आता तर काय इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक इन्फ्लुएन्सर्स या अशा भरमसाठ क्रीम्स विकत आहेत, ज्यावर ना कोणतं लेबल असतं, ना कोणत्या घटकांची डिटेल असते, ना क्रीमचं नाव असतं. फक्त फेअरनेस क्रीम आहे असं बोलायचं, लोकांचे रिझल्ट दाखवायचे, जे रिझल्ट इन्स्टंट असतात. या क्रीम्स मध्ये स्टेरॉइड क्रीम्स असल्यामुळे इन्स्टंट रिझल्ट मिळणारच आहे, पण त्याचे डॅमेज लॉंग टर्म्स असणार आहेत. आणि असे क्रीम्स लावलेले बरेचसे पेशंट आमच्या क्लिनिकला येतात चेहरा लाल झालेला घेऊन. आता या स्टेरॉइड क्रीम्स काम कशा करतात? या क्रीम्स लावल्यावर इन्फ्लामेशन कमी होते, चेहऱ्यावरच्या ब्लड वेसल्स श्रिंक होतात आणि स्किन स्मूथ आणि ब्राईट दिसते. म्हणून तुम्हाला वाटतं स्किन इम्प्रूव्ह झाली आहे, ही क्रीम खूप छान आहे, 2च दिवसात मी गोरा दिसायला लागलो. पण हे रिअल इम्प्रूव्हमेंट नाही, हे फक्त टेम्पररी सपरेशन आहे. काही आठवड्यानंतर किंवा काही दिवसातच खरा नुकसान सुरू होतो. स्किन पातळ व्हायला लागते, पिंपल्स यायला लागतात, चेहऱ्यावर लाल रॅशेस यायला लागतात, जळजळ व्हायला लागते, चेहऱ्यावरच्या वेन्स दिसायला लागतात आणि रिबाउंड पिगमेंटेशन होतं. म्हणजेच क्रीम लावण्यापूर्वी जे तुमचे काळे डाग होते ते क्रीम लावल्यावर जे गेले होते, थोड्याच दिवसानंतर ते डाग अजून जास्त दिसायला लागतात. आणि सगळ्यात डेंजरस कंडिशन, स्टेरॉइड डिपेंडंट फेस. म्हणजे क्रीम लावली की चेहरा खराब, क्रीम परत चालू केली की चेहरा ठीक, आणि तुम्ही या सायकल मध्ये पूर्णपणे फसता. म्हणजे तुम्ही अशा लेवलला येऊन पोहोचता तर क्रीम बंद करू पण शकत नाही आणि क्रीम चालू पण ठेवू शकत नाही. आता माझ्या क्लिनिकच्या एका पेशंटची स्टोरी सांगतो. माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्यांनी 6 ते 8 महिने स्किन लाईट क्रीम वापरली होती. सुरुवातीला त्यांना ग्लो आला, पण नंतर सिव्हिअर रेडनेस व ऍक्ने यायला लागले. उपचाराला अनेक महिने लागले व रिकव्हरी पण खूप स्लो होती. स्लो रिकव्हरी मागे कारण काय? या क्रीमच्या वापरामुळे तुमचा स्किन बॅरियर डॅमेज झालेला असतो. तसेच या स्टेरॉइड क्रीम्समुळे त्यावर तुम्ही योग्य क्रीम लावली तरी त्याचा इफेक्ट दिसायला वेळ लागतो, कारण स्टेरॉइड क्रीम्स बाकीच्या क्रीम्सचा ऍक्शन सप्रेस करतो. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, इन्ग्रेडियंट्स. कारण क्रीम चांगली की वाईट हे क्रीमच्या ब्रँडवर नाही, क्रीमच्या इन्ग्रेडियंट्सवर ठरतं. आता मी तुम्हाला काही सेफ इन्ग्रेडियंट्स सांगणार आहेत, जे तुम्ही वापरले तरी तुमच्या त्वचेला काही नुकसान होणार नाही. जसे की नियासिनामाइड, विटॅमिन सी, कोजिक ऍसिड, ॲझेलिक ऍसिड, ट्रॅनेक्झेमिक ऍसिड, ग्लुटाथिऑन. एक लक्षात ठेवा, हे इन्ग्रेडियंट्स पिगमेंटेशन मध्ये सेफ व उपयोगी आहेत, पण हे मिरॅकल नाहीत, हे हळूहळू काम करतात. आता जाणून घेऊया अशा 2 इन्ग्रेडियंट्स बद्दल जे इफेक्टिव्ह आहेत पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रिस्की आहेत. जसे की हायड्रोक्विनोइन. हा डार्क स्पॉट पिगमेंटेशन साठी खूप इफेक्टिव्ह कंटेंट आहे, पण लोक याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावतात आणि त्यामुळे मग नंतर रेडनेस, इचिंग, ऍक्नेज होतात. तसंच दुसरं आहे ट्रेंडिंग असलेलं ग्लुटाथिऑन. हेही खूप इफेक्टिव्ह आहे, पण हे लावून तुम्ही सनस्क्रीन न लावता उन्हात गेलात तर तुम्हाला त्यापासून त्रास होऊ शकतो.
आता जाणून घेऊया असे काही कंटेंट आहेत जे डेंजरस आहेत, जे तुम्ही नाही लावायला हवेत चेहऱ्यावर, जसे की क्लोबेटसॉल, बिटामिथेझॉन, मोमेटासॉन व फ्लुटिकासॉन. आता काही मार्केट्समध्ये ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स आहेत, जसे की स्किन लाईट, पॅनडर्म, क्वाड्रिडम, क्लोबेटजीएम, बेटनोवेट यासारख्या क्रीम्स मध्ये स्टेरॉइड्स असतात, ट्रेटिनॉइन असतात व अँटी फंगल क्रीम्स मिक्स असतात. यामुळे शॉर्ट टर्म ग्लो येतो पण लॉंग टर्म डॅमेज होतं. आता जाणून घेऊया फेअरनेस क्रीमच्या मार्केटिंग स्कॅम्स बद्दल. फेअरनेस इंडस्ट्री तुम्हाला इल्युजन विकते. फेअरनेस इंडस्ट्री काय सांगते तुम्हाला? इन्स्टंट ग्लो, 7 दिवसात रंग गोरा. पण रियालिटी काय आहे? फिल्टर्स, लाइटिंग, मेकअप. जर तुम्हाला तुमची स्किन खरंच सुधारायची असेल तर डेली सनस्क्रीन, प्रॉपर स्किन केअर रुटीन व रूट कॉज ट्रीट करा. हाच लॉंग टर्म सोल्युशन आहे. एकदा इमॅजिन करा, आज जी क्रीम तुम्हाला ग्लो देतीये तीच क्रीम 6 महिन्यानंतर तुमची स्किन इतकी सेन्सिटिव्ह करते की त्या क्रीम शिवाय तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. रेडनेस, बर्निंग आणि ऍक्ने. आणि क्रीम बंद केली की चेहरा अजून खराब. शांतपणे बसून हा प्रश्न स्वतःला विचारा, खरंच इतकी रिस्क घेणं गरजेची आहे का? एक लक्षात ठेवा, तुमचा स्किन कलर तुमची आयडेंटिटी आहे. तुम्हाला तो बदलायची गरज नाही, तुम्हाला तो हेल्थी बनवायचा आहे. आणि कधी कोणतीही क्रीम चेहऱ्यावर लावण्या अगोदर तिचे इन्ग्रेडियंट्स बघा, त्यामध्ये कोणते घटक आहेत ते बघा. कोणता इन्फ्लुएन्सर सांगतोय, कोणता क्रिएटर सांगतोय, त्याचे खूप फॉलोअर्स आहेत, तो कशी चुकीची क्रीम देणार? या अंधविश्वासात राहू नका आणि डोळे बंद करून कोणतीही क्रीम चेहऱ्यावर लावू नका. नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, कारण तो इन्फ्लुएन्सर, तो क्रिएटर ती फेअरनेस क्रीम तुम्हाला देऊन मोकळा होईल, पण त्याचे जे लॉंग टर्म डॅमेज होतील ते तुम्हाला ठीक करण्यासाठी डॉक्टरकडेच जावं लागेल. आपला चेहरा आपल्यासाठी एक ओळख आहे, त्याला गोरं करण्याच्या नादात लॉंग टर्म डॅमेज देऊ नका. जर तुम्ही कधी स्टेरॉइड क्रीम्स वापरले असेल तर कमेंट मध्ये यस नक्की लिहा. आणि जर तुम्ही या फेअरनेस क्रीम वापरून तुमची त्वचा खराब झाली असेल आणि तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट गायडन्स हवा असेल तर तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. अशा सायंटिफिक माहितीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून तेही या फेअरनेस क्रीम्स पासून वाचतील. मी आहे डॉक्टर अजिंक्य. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.